वसा जनसेवेचा। दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील साईनगर मधील सोसायटीच्या मागील भागातील सेफ्टी टँक मध्ये अंदाजे 10 ते 12 दिवसापासून एक गौमाता मृत्युमुखी कुजलेल्या अवस्थेत पडलेली होती। परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरलेला होता। घटनेची माहिती पत्रकार नाना हिवराळे यांनी एकनिष्ठ गौसेवा फाउंडेशनला देताच सूरज भैया यादव, ईश्वर इंगडे, गजानन सोनोने, युवराज मोरे, गजानन गावत्रे आदी गौसेवकांनी साईनगर वाडी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गायीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सेफ्टी टँकच्या मलब्याखाली तरंगत होते। गौसेवक सूरज भैया यादव व ईश्वर इंगडे यांनी ग्रामविकास अधिकारी रवींद्र जनार्दन कांबळे यांना फोनद्वारे संपूर्ण माहिती दिली व त्यांना घटनास्थळी लगेच बोलावून पाहणी करून त्यांनी सेफ्टी टँकचा मलबा तोडण्यासाठी पुढाकार घेत एकनिष्ठ गौसेवकांना परवानगी देताच जेसीबीच्या सहाय्याने गायीचे प्रेत बाहेर काढून अंतिम संस्कार करून भावपूर्ण श्रद्धांजली दिली। ज्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 5 घरातील लोकांचा वापर या सेफ्टी टँकवर आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी विनंती सूरज भैया यादव यांनी केली। जर सेफ्टी टँकवरचं झाकण उघडा नसतं तर मुक्या निष्पाप गायीचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया गौसेवकांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना सांगितली अशी माहिती ईश्वर इंगडे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।